नमस्कार. तुला राशीच्या लोकांनो, आयुष्यात माणसाकडे जर मानसिक शांतता असेल, मन स्थिर असेल आणि जीवन एका योग्य पद्धतीने चालत असेल, तर कितीही मोठी अडचण आली तरी माणूस स्वतःचा त्यातून मार्ग काढू शकतो. पण गेल्या 1.5 वर्षात तुमच्या आयुष्यात जे काही घडलं ते अगदी वेगळ्या प्रकारचं होतं. तुम्ही खूप प्रयत्न केले की मन मोकळं ठेवून स्वतःच्या विचारांनी आणि स्वतःच्या पद्धतीने आयुष्य पुढे न्यावं, काही नवीन सुरू करावं, स्वतःसाठी जगावं. पण प्रत्येक वेळी काही ना काही कारणाने तुम्ही थांबत गेलात. जसं वाटत होतं ही आता स्वतःसाठी उभं राहायचंय, तितक्यात जबाबदाऱ्या, नाती, घरातली ताणतणाव किंवा भावनिक गोष्टी पुन्हा तुम्हाला मागे खेचत होत्या. गेल्या काही काळात कुटुंबाच्या जबाबदाऱ्यांनी अक्षरशः तुम्हाला थकवून टाकलं. स्वतःसाठी निर्णय घेणं सुद्धा कठीण झालं. सतत इतरांसाठी विचार करत राहिलात, इतरांचा सांभाळत राहिलात, पण स्वतःच्या आयुष्याकडे पाहायला वेळच मिळाला नाही. भावनिक नात्यांमध्ये इतकं गुंतून गेलात की नवीन सुरुवात करण्याचे धाडसच होत नव्हतं. काही लोकांनी तुमचा वापर केला, काहींनी तुमच्यावर अपेक्षाचं ओझं टाकलं आणि काही नाती अशीच होती ज्यात तुम्ही स्वतःला पूर्णपणे झोकून दिलत. पण बदल्यात तुम्हाला शांतता मिळाली नाही. पैशाच्या बाबतीत सुद्धा परिस्थिती मनासारखी राहिली नाही. खर्च वाढत गेले, जबाबदाऱ्या वाढत गेल्या आणि त्यात स्वतःच्या इच्छा, स्वप्न, योजना सगळं कुठंतरी मागे पडलं. काही वेळा असंही वाटलं असेल की आता शरीरात ताकद उरलेली नाही, मनात उत्साह राहिलेला नाही आणि आयुष्य फक्त ओझं बनून गेलं आहे. त्यात अजून एक गोष्ट जास्त त्रासदायक ठरली. ज्या व्यक्तीकडून तुम्हाला भावनिक आधार मिळत होता, जी व्यक्ती तुमचं मन समजून घेत होती, ती व्यक्ती सुद्धा आयुष्यातून दूर गेली. त्यामुळे एकटेपणा आणखी वाढला. पण आता परिस्थिती हळूहळू बदलताना दिसत आहेत. आतापर्यंत तुम्ही खूप सहन केलं, खूप समजून घेतलं, खूप वेळा स्वतःला बाजूला ठेवलं, पण आता मनात एक वेगळी ताकद निर्माण होत आहे. आता तुम्ही स्वतःशी ठामपणे बोलायला लागणार आहात की आयुष्यभर सगळ्यांचे ओझे उचलत बसायचे नाही. एखादं नातं टिकवण्यासाठी सतत स्वतःलाच बदलत राहायचं नाही. समोरच्याने जर तुमची किंमत ठेवली तर ठीक, नाहीतर स्वतःचं आयुष्य थांबवून कोणासाठी जगायचं नाही. आता तुमच्या विचारांमध्ये एक स्पष्टपणा येईल. आधी जे निर्णय घेण्यास घाबरत होतात तेच निर्णय आता धाडसाने घ्यायला. लोक काय म्हणतील, कोण टीका करेल, कोण गैरसमज करेल याची भीती कमी होईल. काही लोक तुमच्याबद्दल चुकीचं बोलतील, तुमच्या स्वभावावर प्रश्न उपस्थित करतील, तुमचं नाव खराब करण्याची प्रयत्न करतील. पण आता तुम्ही प्रत्येक गोष्टीचं ओझं मनावर घेणार नाही, कारण इतकं सहन केल्यानंतर माणूस एका टप्प्यावर येऊन ठरतो की आता स्वतःसाठी जगायचं. ज्या गोष्टी खूप दिवसापासून मनात होत्या, एखादं काम सुरू करायचं, स्वतःच्या मनाप्रमाणे काहीतरी करायचं, स्वतःची ओळख निर्माण करायची, त्या गोष्टीकडे आता तुम्ही पाऊल टाकायला सुरुवात कराल. आतापर्यंत ज्या भीतीमुळे किंवा भावनिक गुंतागुंतीमुळे तुम्ही थांबून होता, ती पकड आता हळूहळू कमी होत जाईल. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आता तुम्ही स्वतःच्या आनंदाला आणि मानसिक शांततेला प्राधान्य द्यायला शिकाल. आता तुम्ही फक्त विचार करून थांबणार नाही, तर प्रत्यक्ष कृती करायला सुरुवात कराल. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यावेळी तुमची गाजावाजा न करता, कोणालाही न सांगता स्वतःच्या कामाला सुरुवात कराल. शांतपणे स्वतःच्या पद्धतीने पुढे जाल. पण जेव्हा माणूस बोलणं कमी करून कामातून उत्तर द्यायला लागतो, तेव्हा अनेक लोकांना ते सहन होत नाही. त्यामुळे तुमच्या प्रगतीमुळे काही लोकांच्या मनात जळफळाट निर्माण होईल, कारण ज्यांना वाटत होतं की तुम्ही कायम त्यांच्या भावनिक दबावाखाली राहाल, त्याची गणित आता चुकायला लागतील. खूप काळ तुम्ही नात्यांच्या नावाखाली स्वतःला अडकवून ठेवलात. कोणाचं मन दुखावू नये म्हणून स्वतःचं मन दाबलं, कोणी सोडून जाऊ नये म्हणून स्वतःचे अस्तित्व विसरलात. पण आता तुम्ही आयुष्याकडे भावनिक नाही तर व्यावहारिक नजरेने पाहायला सुरुवात कराल. कुठे मेहनत केली तर खरंच फायदा होईल, कुठे फक्त वेळ आणि भावना वाया जात नाहीत आहेत हे तुम्हाला स्पष्टपणे समजू लागेल. जबाबदाऱ्या तुम्ही टाळणार नाही, पण आता प्रत्येक गोष्ट स्वतःच्या खांद्यावर उचलून घेण्याची तयारीही ठेवणार नाही. आधीसारखं स्वतःला पूर्णपणे झोकून देणं आता थांबेल. घरांसाठी, नात्यांसाठी, लोकांसाठी तुम्ही कराल, पण स्वतःचं आयुष्य संपवून नाही. काही नाती अशी होती ज्यांनी फक्त तुमच्यावर अपेक्षा टाकल्या, पण तुमच्या संघर्षाची किंमत कधीच समजून घेतली नाही. काही लोक इतके सवयीचे झाले होते तुमच्या आधाराला की त्यांनी स्वतः काही करण्याचे प्रयत्नच केला नाही. पण आता तुम्ही स्पष्टपणे मर्यादा आखायला शिकाल. तुमच्या आयुष्यातील अनेक अडथळे हे चुकीच्या भावनिक गुंतागुंतीमुळे निर्माण झाले होते. काही लोकांच्या मागे तुम्ही इतका वेळ आणि भावना खर्च केल्या की स्वतःची नवीन सुरुवातच होऊ शकली नाही. पण आता परिस्थिती
गोष्टी होईल. त्यांच्याकडून तुम्ही सतत लक्ष देत होतात त्यांनाच आता तुमची किंमत समजू लागेल. मात्र तोपर्यंत तुमच्या खूप बदल झालेला असेल, कारण या काळाने तुम्हाला एक कठोर सत्य शिकवले आहे. आयुष्यात आर्थिक स्थैर्य आणि स्वतःची ओळख खूप महत्त्वाची असते. गेल्या 1.5 वर्षात तुम्ही अनेक लोकांचे खरे चेहरे पाहिले. मित्र, नातेवाईक, जवळची माणसं, प्रेमाची नाते, अगदी काही वेळा स्वतःचे लोक सुद्धा. परिस्थिती बदललेली की लोक कसे बदलतात हे तुम्ही अनुभवलं. पैशाच्या स्वार्थांच्या किंवा फायद्यांच्या गोष्टी आल्या की लोक माणसाची किंमत कशी कमी करतात हे तुम्ही जवळून पाहिलं. त्यामुळे आता तुमच्या मनात एक वेगळी जिद्द तयार झाली आहे. स्वतःला इतकं सक्षम बनवायचं की पुन्हा कधीही कोणासमोर कमीपणा वाटू नये. याच्या कारणामुळे आता तुम्ही स्वतःचा आत्मसन्मान परत उभा कराल. आधीसारखं प्रत्येकाच्या प्रतिक्रियेची वाट पाहणं थांबाल. कुणी फोन केला का नाही, कुणी मेसेज केला का नाही, कुणी तुमचं कौतुक केलं का नाही, या गोष्टींचा परिणाम आता मनावर तितका होणार नाही. कारण आता तुम्ही समजून घ्याल की आयुष्य थांबवून कुणाचं लक्ष मिळवण्यापेक्षा स्वतःच्या ध्येयाकडे चालत राहणं जास्त महत्त्वाचं आहे. लोकांना वाटत होतं की दबाव टाकला की भीती दाखवली, आर्थिक अडचणी अडकवल्या तर तुम्ही कायम शांत बसाल. पण आता तसं होणार नाही. आता तुम्ही स्वतःचा आवाज तयार कराल, स्वतःचे निर्णय घ्याल आणि त्या निर्णयावर ठाम राहाल. आधी मनात सतत संभ्रम निर्माण होत होता. प्रत्येक गोष्टीत दुसऱ्यांचे मत महत्त्वाचे वाटत होते, त्यामुळे तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवू शकत नव्हता. पण आता हा गोंधळ कमी होईल आणि आत्मविश्वास वाढताना दिसेल. विशेष म्हणजे सततच्या मानसिक तणावामुळे आणि लोकांच्या बोलण्यामुळे जे नैराश्य मनात साचत गेले होते त्या सुद्धा तुम्ही हळूहळू बाहेर पडायला लागाल. मन पुन्हा हलकं वाटू लागेल आणि जे नाते फक्त वापरण्यासाठी किंवा स्वार्थासाठी टिकून होते अशा नात्यांपासून तुम्ही स्वतःला दूर करायला सुरुवात कराल. कामाच्या बाबतीत सुद्धा चांगले बदल दिसू शकतात. नोकरी, मुलाखती, नवीन संधी, आर्थिक प्रगती किंवा स्वतःच्या कौशल्यावर आधारित कामामध्ये हळूहळू यश मिळण्याची चिन्ह दिसतील. काही लोकांना अचानक योग्य संधी मिळू शकते तर काहींना बराच काळ अडकलेले काम पुढे सरकताना दिसेल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आता तुम्ही स्वतःच्या किंमतीच्या जाणीव करून घेऊन पुढे चालायला सुरुवात कराल. ही गोष्ट लक्षात ठेवा, ज्या लोकांचे शिक्षण मध्येच थांबले होते, ज्यांचं लक्ष अभ्यासातून पूर्णपणे हटून गेलं होतं, त्यांना पुन्हा एकदा उभं राहण्याची संधी मिळेल. मन पुन्हा अभ्यासाकडे वळेल. काही लोकांना बाहेर गावी किंवा परदेशात जाऊन काम करण्याची इच्छा होती, पण सतत काही ना काही अडथळे येत होते. आता त्या गोष्टी हळूहळू मार्गी लागायला सुरुवात होईल. बराच काळ ज्या ठिकाणी प्रगती थांबली होती तिथे पुन्हा हालचाल दिसू लागेल. तुमच्या मागे बोलणारे, त्रास देणारे किंवा मुद्दाम अडथळे निर्माण करणारे लोकही आयुष्यात होते, पण आता त्यांच्याशी भांडण्यात वेळ घालवण्याऐवजी तुम्ही स्वतःच्या प्रगतीवर लक्ष केंद्रित कराल. कारण एक वेळ अशी येते की माणूस प्रत्येकाला उत्तर देणं सोडून देतो आणि स्वतःचं आयुष्य घडवण्यास व्यस्त होतो. तुमच्यातही आता तोच बदल दिसेल. आधी प्रत्येक गोष्ट मनाला लागायची, लोकांच्या बोलण्यामुळे अस्वस्थ व्हायचे, पण आता मन अधिक मजबूत होत जाईल. काही काळ असा होता की तुम्हाला नीट झोपही लागत नव्हती. मन सतत विचारांनी भरलेले होते. स्वतःमध्ये क्षमता असूनही ती दाखवता येत नव्हती. लोक सतत तुमच्यावर त्यांच्या मर्जीप्रमाणे जगण्याचा दबाव टाकत होते. कोणाला तुमचे निर्णय आवडत नव्हते, कोणाला तुमची स्वप्न समजत नव्हती आणि कोणाला तुमचं शांत राहणं सुद्धा खटकत होतं. पण आता या सगळ्यातून बाहेर पडण्याची ताकद तुमच्यात तयार होत आहे. ज्या लोकांनी तुमच्यावर संशय घेतला, तुमचे मन समजून घेण्याऐवजी तुम्हाला दोष दिला, त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन सुद्धा बदलू लागला. आता तुम्हाला फक्त शांततेने जगायचे आहे. सतत स्पष्टीकरण देत राहायचे नाही, प्रत्येकाला खुश ठेवत राहायचं नाही. कारण एक गोष्ट तुम्हाला आता स्पष्ट समजली आहे, काही लोक आयुष्यातून निघून गेलेत म्हणून तुम्ही तुटले नाही, उलट अधिक मजबूत झालात. आणखी एक मोठा बदल म्हणजे तुम्ही घर, नाती किंवा जबाबदाऱ्यांच्या ओझ्यामुळे स्वतःला एक जागी अडकवून ठेवलं होतं. बाहेर पडायचं होतं, नवीन अनुभव घ्यायचा होते, काहीतरी मोठं करायचं होतं, पण परिस्थिती तुम्हाला रोखून ठेवेल. आता मात्र तुम्ही त्या मर्यादा तोडायला सुरुवात कराल. स्वतःच्या वाढीसाठी घराबाहेर पडणं, नवीन वातावरणात जाणं किंवा स्वतःचं स्वतंत्र आयुष्य घडवणं याकडे तुमचा कल वाढेल. लोक काय विचार करतील यापेक्षा आता स्वतःचं भविष्य महत्त्वाचे वाटेल. काही लोकांच्या आयुष्यात कायदेशीर अडचणी, वाद, आर्थिक ताण किंवा नात्यांमधील संघर्ष वाढले होते. जिथे आधी साथ मिळत नव्हती तिथे आता काही योग्य लोक मदतीला उभे राहतील आणि आवश्यक खर्चावर नियंत्रण येईल. आधी भावनेत येऊन घेतलेला काही चुकीचे निर्णय, चुकीच्या लोकांवर ठेवलेला विश्वास किंवा चुकीच्या ठिकाणी केलेली गुंतवणूक यामुळे नुकसान झालं होतं, पण आता त्या चुका पुन्हा न करण्याची समज निर्माण होईल.
भावनिक नात्यांमध्ये तुम्ही स्वतःला खूप हरवून बसलात. काही लोक प्रेमाच्या नावाखाली जवळ आले, पण त्यांनी तुमचं मन, वेळ आणि पैसा या तिन्ही गोष्टींचं नुकसान केलं. आधी तुम्ही त्या वस्तूपासून पळत होता, पण आता तुम्ही ते सत्य स्वीकारलं. जे नाते तुमच्यासाठी योग्य नाही, जे फक्त तुम्हाला थकवते, अशा नात्यांपासून दूर जाण्याचे धैर्य आता निर्माण होईल. गेल्या काही काळात तुमच्या आयुष्यात जे काही घडलं त्याने तुम्हाला आतून हादरवलं खरं, पण त्यांच्या अनुभवांनी तुम्हाला परिपक्वही केलं. आता तुमच्या मनात एक गोष्ट स्पष्ट होईल: कुणाच्या मागे धावत राहून आयुष्य वाया घालवायचं नाही. स्वतःची किंमत ओळखायची आणि स्वतःच्या आयुष्याला प्राधान्य द्यायचं. आतापर्यंत तुमच्या मनात खूप गोंधळ होता. काय योग्य आहे, काय अयोग्य आहे, कोणावर विश्वास ठेवायचा, कोणत्या दिशेने जायचं, या सगळ्या प्रश्नाची मन थकून गेलं होतं. पण आता हळूहळू स्पष्टता येईल. मेहनत केल्याशिवाय काही मिळत नाही आणि स्वतःच्या पायांवर उभं राहिल्याशिवाय मनाला शांतता मिळत नाही. ही जाणीव अधिक मजबूत होईल. येत्या काळात तुमच्या आयुष्यात बदल हळूहळू पण ठामपणे दिसू लागतील. मात्र त्यासाठी एक गोष्ट खूप महत्त्वाची असेल: स्वतःच्या कामावर लक्ष केंद्रित करणं. जितक्या प्रामाणिकपणे आणि शांतपणे तुम्ही स्वतःच्या जबाबदाऱ्या पार पाडाल, तितकं मन आतून मजबूत होत जाईल, तणाव कमी होईल, आत्मविश्वास वाढेल आणि आर्थिक स्थैर्य सुद्धा हळूहळू सुधारताना दिसेल. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा: आता स्वतःला कमी समजणं थांबवा. लोकांच्या मतांपेक्षा स्वतःच्या आयुष्याला महत्त्व द्या आणि जे काही कराल ते मनापासून आणि स्वतःवर विश्वास ठेवून करा, कारण तुमच्यात पुन्हा उभं राहण्याची ताकद अजूनही आहे.